यानंतर आपण जाणून घेणार आहोत बडे मुद्दे या तुमच्या आवडत्या कार्यक्रमावर पत्रकार दिनाच्या निमित्तानं एक कौतुकाची थाप देण्यात आली। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते बडे मुद्दे कार्यक्रमासाठीचा वृत्तस्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला। आयुष्यामध्ये त्याच्यातला एक फॅक्टर जो आहे विलास बडे अर्थात बडे मुद्दे टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करायचंय। या ठिकाणी संपादक व्रतस्थ सन्मान पुरस्कार देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येतं। मराठी पत्रकार संघाचा व्रतस्थ पुरस्कार न्यूज 18 लोकमतच्या बडे मुद्दे या शोसाठी पत्रकार विलास बडे यांना प्रदान करण्यात आला। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। वादविवाद, वितंड, मतभेद हे प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण आहे आणि चर्चेद्वारे हे सगळे प्रश्न, लोकांचे प्रश्न सोडवता येऊ शकतात आणि हे जर सोडवायचे असतील तर त्यासाठी अभ्यास पाहिजे, मुद्देसूदपणा पाहिजे आणि मुद्देसूद चर्चा सुद्धा पाहिजे, संयतपणे केलेली चर्चा पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आणलंय बडे मुद्दे। राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत महाराष्ट्राचं समाजमन व्यापून टाकणारे ज्वलंत मुद्दे बनले बडे मुद्दे। मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय बडे मुद्दे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं धनंजय मुंडे झालाच पाहिजे। महाराष्ट्राचं समाजभान ढवळून काढणाऱ्या विषयाचा ढांडोळा म्हणजे बडे मुद्दे। मसाजोग प्रकरणात वाल्मिक कराडच्या अटकेच्या नंतर सुरू झालेलं राजकारण काही केल्यात थांबायचं नाव घेत नाही। रोज विविध मुद्दे चर्चेला येतात, मात्र त्यातले अचूक मुद्दे निवडून त्यावर सखोल चर्चा आणि विश्लेषण करणंही महत्त्वाचं असतं आणि तेच बडे मुद्देमधून केलं जातं। आज सामनातनं सुखी-सुन्न उधळली नुसते मुद्द्यांचे मुद्दे नाहीत तर मुद्द्याच्या सगळ्या बाजू, सखोल विश्लेषण काय घडलंय बघा आणि तितकंच दमदार सादरीकरण। चर्चांना त्यामुळे राजकीय वर्तुळात उधाणार ज्वलंत विषय घेऊन बडे मुद्दे करायचं ठरवलं तेव्हा तेवढंच ताकदीचं प्रेझेंटेशन असलं पाहिजे यावर जोर दिला। काय घडतंय पडद्यामागे? विरोधकांनी धनंजय मुंडेंचं महाराष्ट्राच्या ज्वलंत प्रश्नाचं व्यासपीठ बनलंय बडे मुद्दे, ज्याला प्रेक्षकांची पसंती तर मिळालीच पण त्यासोबत मिळाली सन्मानाची मोहोर।